गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छान घटक पाहणार आहोत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सुचवलं होतं की सर घ्या, काय झालं वास्तविक जे नियमित घटक येतात त्याच्यामध्ये हा घटक मागे राहिला होता, पण याच्या संदर्भाने लागणारे दोन घटक आपण आधी केलेले आहेत। आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे मसावी आणि लसावी। ठीक आहे, शब्द तुमच्या समोर असू द्या, याचा अर्थ समजून सांगतो पुढे। याच्या आधी आपल्याला जे लागणार होतं ते आपण तयार केलेले घटक आहेत बघा। अवयव पाडणे, संख्येचे अवयव पाडणे, संख्येचे अवयव पाडणे हा घटक आपण आधी तयार केलेला आहे। लसावी आणि मसावी येण्यासाठी सगळ्यात आधी ही बाब महत्त्वाची असते, तुम्हाला संख्येचं विभाजन करता आलं पाहिजे आणि कोणत्या कोणत्या संख्येंनी त्या संख्येला भाग जातो हे लक्षात आलं पाहिजे। याच्यावरती दोन भाग आपण केलेले आहेत, दोन भाग। जर तुम्ही बघितलेले नसतील तर आधी ते बघा, ते बघितल्यानंतर हा घटक तुम्हाला जास्त सोपा जाईल। ठीक आहे, तरी मी थोडी उजळणी करण्याचा प्रयत्न करणार आहे। जर तुम्ही बघितलात नसेल तर आता पूर्ण बघा, पण आधी तो भाग बघितला तर हा घटक तुम्हाला सोपा जाणार आहे। ठीक आहे, एक संख्या दिलेली असते, म्हणजे जोड्या असतात वास्तविक दोन संख्यांच्या, आणि त्याचा मसावी काढायचा असतो आपल्याला। तर याआधी आपण एक संख्या घेऊ उदाहरण म्हणून आणि तिचे अवयव पाडू। ठीक आहे, अवयव पाडणे म्हणजे काय ते पण तुमच्या लक्षात येईल। बघा, इथं मी संख्या घेतली 12 आणि इथं घेतली 18। ठीक आहे, दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला। आता याचे आपल्याला अवयव पाडायचे। अवयव पाडायचे म्हणजे याचे विभाजक शोधायचे। म्हणजे काय करायचं, या संख्येने किंवा या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जाईल, या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल। बघा, आता मी काय करतोय, सगळ्यात आधी प्रत्येक संख्येला 1 ने भाग जात असतो। तो कसा येतो, 12 गुणिले 1 काय होणार आहे, तेवढंच उत्तर येणार। ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक संख्या आहे 2 गुणिले 6 किती होतात, 12। बरोबर आहे, बेसाही 12। त्याच्यानंतर 3 गुणिले 4, त्यानंतर 2 गुणिले 2 किती झाले, 4 गुणिले 3 किती होतात, 12। बघा बरं, 2 गुणिले 2 किती होतील, बेदुनी 4 आणि 4 त्रिक 12। आले लक्षात। म्हणजे अशा प्रकारे आता हे जे इथं मी मांडलं होतं मी त्याचीच फोड केली परत। बरोबर, ओके। हा जो इथं 6 होता ही त्याचीच फोड होती, बघा ही त्याचीच फोड होती। आलं लक्षात। म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की जे मोठे अवयव असतात ते पुढे छोटे होत जातात। हाच मुद्दा परत एकदा समजावून सांगतो इकडं। ठीक आहे, बघा आता आपण 18 ला कोणकोणत्याने भाग जातो किंवा त्याचे अवयव कोणते ते बघू। हे तुम्हाला उभ्या पद्धतीने मी समजून सांगणार आहे। हे लक्षात घ्या। आधी आडव्या याच्यात तुम्हाला गुणाकार येतो तसा बघितला, कोणत्या पाड्यात आहे संख्या हे शोधायचे। 18 ला कोणत्याने भाग जाणार आहे, 1 ने भाग जाणारच आहे। 18 1 18 18। मग आणखी कशाने भाग जाईल, 2 गुणिले 9 9 दुने हे 92 18। बरोबर आहे। त्याच्यानंतर 2 गुणिले ह्या 9चेच भाग करू, 3 गुणिले 3 होतंय का 18, यस। 2 त्रिक 6 6 त्रिक 18। बरोबर आहे। आणखी 3 गुणिले 6 होतात का 18, हो होतात। आणि परत ह्या 6चे भाग केले तर 3 गुणिले 2 गुणिले 3 येतंय। असे अवयव पडतात। म्हणजे हे आपण पाड्याच्या याने काढले। आले लक्षात। आता सुरुवातीला तुमच्याकडे वही असेल तर तुम्ही हे लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या। ठीक आहे, आता आपण उभ्या मांडणीने अवयव कसे पाडायचे ते समजून सांगतो। आता आधी 12चंच उदाहरण घेतो, हे इथं असंच ठेवतो। ठीक आहे, हे उदाहरण तुमच्या समोर असंच ठेवतो आणि इथं उभ्या मांडणीने। यानंतर लसावीमध्ये आपण उभ्याच मांडणीने अवयव पाडणार आहोत। हे जे पाडलेत हेच बघा, उभ्या मांडणीने कसे पाडायचे असं लिहायचे। इथं 12 लिहिलं आणि 12ला भाग देत चला। ठीक आहे, जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत भाग द्या, तुम्हाला इथले अवयव तिथं दिसतील। पहा आता बेच्या पाड्यात आहे का, आधी सगळ्यात जी लहान असेल तिने भाग द्यायचा। मी काय म्हटलं, जी लहान असेल ती। 3 पण लहान आहे, 3च्या पाड्यातही 12 आहे आणि 2च्या पाड्यातही 12 आहे, पण आधी 2 ने द्या। ठीक आहे, 2 6 12। ओके, आता 6 आले, 6ला कोणत्या लहान संख्येने भाग जाईल, 3 ने जातो 2 ने जातो, मग 2 नेच द्या। ठीक आहे, जी लहान असेल त्याने द्या, त्याचा उपयोग पुढे होणार आहे। किती येतील, 2 त्रिक 6। आता 3 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 3 नेच जातो, मग 3 नेच द्या। 3 1 3 आला तुमचा 1
1 ला 1 ने भाग द्या, संपला. खाली किती येणार आहे? 1च येणार. म्हणजे आता तुमचे हे अवयव आले. बघा बरं, हे अवयव तुम्हाला कुठे दिसतात का? कुठे दिसतात का? 2 2 आणि 4 हे इथं आहेत का? हे अवयव 2 2 आणि 4 म्हणजे तुम्ही शोधून काढले तरी ते अवयव दिसतील आणि उभ्या मांडणीने काढले तरी दिसतील. मग तुम्ही म्हणाल सर आम्ही असेच काढू. नाही, मोठ्या संख्या आल्या तर तुम्हाला हे असे काढता येणार नाहीत. मोठ्या संख्या जर आल्या तर काढता येणार. 200 500 224 440 अशा आल्या तर त्याच्यासाठी ही पद्धत वापरा. लसावी काढताना सर्वात आधी याच पद्धतीने काढायचा. समजले? आता मी 18चं उदाहरण देतो आणि 18चे अवयव तुम्हाला पाडून देतो. ठीक आहे, चला 18चे अवयव पाडतो आणि नंतर आपण परत ते अवयव मांडून घेऊ. पुन्हा एकदा करणार आहोत. आता परत उभ्याच पद्धतीने 18चे अवयव पाडू. ठीक आहे, हे बघा इथं 18 घेतलाय, 18 लिहिलाय. आता ज्या लहान संख्या असेल तिने भाग द्या, आपलं ठरलंय. ठीक आहे, मग 2च्या पाड्यात 18 आहेत. हो, बे किती 18? बे 9 18. आता 9 ला भाग जातो का? 9 ला मोठ्या 9नेच भाग जातो, 3 ने जातो. मग जी लहान असेल तिने द्या, 3 ने. ठीक आहे, 3 त्रिक 9, परत 3 1 3, 1 येईपर्यंत भाग देत राहा. आता हे इकडे जे आलेत ना, हे तुमचे अवयव झालेले आहेत. बघा कसे, मी इथं मांडतो 18चे अवयव. एक मिनिट, थोडा इकडे मांडतो. 18चे अवयव किती आलेत? 2 गुणिले 3 गुणिले 3 आले 18चे अवयव. बघा होतात का 18? बेत्रिक 6 सावित्रिक 18 बरोबर आहे, म्हणजे हे त्याचे अवयव आहेत. आता आपण हे काढले. ठीक आहे, आणि 12चे काय काढले होते? पुन्हा एकदा 1 मिनिटात काढून घेऊ. 12चे 12 बे 6 12. ठीक आहे, मग बे त्रिक 6 3 1 3. ओके, म्हणजे हे 12चे अवयव आले. काय आले 12चे अवयव? बघा आता इथं मांडतोय. ठीक आहे, 2 गुणिले 2 गुणिले 3, 2 गुणिले 2 गुणिले 3 आले. आता आपण हे अवयव पुसून टाकू कारण आपल्याला अवयव निघालेले आहेत. ओके, 12 आणि 18चे अवयव बघा. याच्यावरनं आता तुम्हाला मी लसावी आणि मसावी सांगतो. सगळ्यात आधी आपण काय पाहिलं? अवयव पाडणे. आता हे अवयव तुमच्या समोर आहेत. मसावी म्हणजे काय? मसावी म्हणजे काय? इथं लिहितो बघा, मसावी. ठीक आहे, हा म म्हणजे महत्तम. महत्तम सामायिक, सामायिक विभाजक. शब्द काय आहे? विभाजक. ठीक आहे, म्हणजे मसावी. महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी. शब्द फक्त समजून घ्या, आपण काढणार आहोत. मग लसावी काय असेल? लसावी. ठीक आहे, काय असणार आहे? लघुत्तम. लघुत्तम सामायिक, सामायिक विभाजक. ठीक आहे, लघुत्तम सामायिक विभाजक आणि महत्तम सामायिक विभाजक. यातला सामायिक शब्द लक्षात घ्यायचा. दोन्हींमध्ये कॉमन असणारा विभाजक. ठीक आहे, सामायिक म्हणजे कॉमन फॅक्टर. इंग्लिश मधून याला म्हणतात HCF, HCF आणि LCF, म्हणजेच हायएस्ट कॉमन फॅक्टर आणि लोएस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे, मसावी लसावी खूप सोपा आहे. ह्याचं नावच मोठं दिसतं, खूप सोपं आहे. एक कॉमन अवयव यातनं शोधायचा आहे, एक समान अवयव शोधायचा. बघा बरं कोणता आहे समान अवयव, कसा शोधायचा दाखवतो. इथं बघा, दोन्हीकडे तोच अंक असेल त्याला आपण काट मारून कॉमन म्हणून काढून घेऊ. इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे 2 बाजूला काढला. इथं 2 आहे का? परत नाही. इथं 3 आहे, इथं 3 आहे, काढला आणि या दोघांचा गुणाकार केला. हा कॉमन फॅक्टर दोघांमधून काढला, म्हणजेच इथंही 2 होता, इथंही 2 होता आणि हा गुणाकार आला 6. हा झाला तुमचा मसावी. काय झाला? हा झाला मसावी. किती सोपं आहे बघा मसावी काढणं. अवयव पाडा आणि जे कॉमन असेल ते बाजूला घ्या आणि त्याचा गुणाकार करा, झाला मसावी. ओके, मग तुम्ही म्हणाल सर आता लसावी काय आहे? मसावी लक्षात आला, कॉमन अवयव होते. ठीक आहे, मग आता इथं तुमचा मसावी झाला. आता लसावी काढतो. हा 2 गुणिले 3 हे जे कॉमन होते हे तर लिहिले. राहिलेलं कोण आहे? हा 2 आणि हा 3, तो पण घ्या. हा 2 आणि तो 3 आणि करा, तो तुमचा लसावी आहे. काय आहे? बेत्रिक 6 6 विधुने
12 12 त्रिक 36 हा झाला तुमचा लसावी. काय झाला 36. लसावी हा मोठी संख्या येते, मसावी हा छोटी संख्या येते, दोघांमध्ये कॉमन असलेली संख्या होते 6. याचा अर्थ काय? लसावीचा अर्थ असा आहे 12 आणि 18 ने 36 ला भाग जातो. जातो का? 12च्या पाड्यात 36 आहे का? हो. 12 त्रिक 36. 18च्या पाड्यात आहे का? हो. 18 दुने 36. म्हणजे हे दोघही याचे लघुत्तम सामायिक विभाजक आहेत आणि हा त्यांचा दोघांमधला भाग जाणारी मोठी संख्या आहे. ठीक आहे. मसावी म्हणजे महत्तम, जास्तीत जास्त कॉमन असणारा, आणि लसावी म्हणजे लघुत्तम. ओके. चला पुढचं उदाहरण घेऊ, परत समजून सांगतो. ओके. चला बघा, आता आपण दोन संख्या घेऊ 20 व 30. ठीक आहे. 20 व 30 यांची आपण मसावी आणि लसावी काढू. यांचे मसावी आणि लसावी काढू. आता यात आपण काय समजून घेतलंय? सगळ्यात आधी आपल्याला अवयव पाडायचे. चला उभ्या मांडणीने अवयव पाडू. बघा बरं 20 चे अवयव किती आहेत? याचा भाग देत देत पाडायचे. उभी मांडणी आहे, 2 ने सगळ्यात आधी लहान अंक जो असेल त्याने भाग द्या. बे 2 ने द्या. ओके. 2 ने जातो का 20 ला? हो. 2 ची विभाज्यतेची कसोटी आपल्याला माहिती, भाग देऊ. बे एक बे आणि 0 लिहिला, 10 आले. आता या 10 ला परत 2 ने भाग जातो का? हो. बे किती 10? बे पंचे 10, 5 आला. मग आता 5 ला भाग जातो का 2 ने? नाही. 3 ने जातो का? नाही. ती मूळ संख्या आहे, मग त्याला 5 नेच भाग द्या. 5 एक 5. 1 येईपर्यंत भाग द्यायचा आणि अवयव काढायचे. किती येईपर्यंत? 1 येईपर्यंत. ठीक आहे. मग आपण अवयव काढले. बरोबर आहे. आता हे अवयव आपण खाली लिहून घेऊ. 2 गुणिले 2 गुणिले 5 मांडले. कशाचे अवयव आहेत? 20 चे अवयव आहेत. ठीक आहे. आता पुढे आपल्याला 30 चे अवयव पाडायचे. 30 चे उभे अवयव. एकदा अवयव पाडण्याचं लक्षात घ्या. बघा बरं, याला कोणत्या लहान संख्येने भाग जातो? 2 ने जातो, 3 ने जातो, 5 ने जातो, पण लहान संख्येने द्या, 2 ने. बे एक बे. आता बे मधून उभ्या याच्यातनं 2 वजा करा आणि किती उरला? 1 उरला. मग तो तिकडे गेला, हा 1 इथं उरलाय. आता किती झाले? 10. बे पंचे 10. बरोबर आहे. उभ्या मांडणीतला भागाकार. परत 2 ने भाग जातो का 15 ला? नाही. 3 ने जातो? हो. 5 ने जातो? हो. लहान संख्येने द्या. 3 एक 3. परत 3. आता ह्याला किती आले? 3 किती 15? 5. 3 5 15. 5 ला आपल्याला माहिती आता 5 ला 5 नेच भाग जातो, मग 5 एक 5 आला 1. ठीक आहे. 1 आला. तुमचे अवयव पाडणे संपलेले. मग मांडून घेऊ. 30 चे अवयव खाली मांडले. लगेच तुमचा मसावी निघून जाणार, लसावी निघून जाणार. आता किती सोपं आहे बघा. झाले. इकडं 2 2 5, इकडं 3 3 2 3 5. गुणाकार येतो का बघा बरं करून. बेत्रिक 6 6 पंचे 30 आला. बरोबर आहे. बेदुनी 4 4 पंचे 20 आला. ठीक आहे. हे त्याचे अवयव आहेत. आता मसावी म्हणजे काय? यातला कॉमन फॅक्टर काट मारा, जो दोन्हीकडे समान असेल आणि त्याचा गुणाकार करा. इथं 2 आहे का? आहे. इथं पण आहे, मग मारा काट. 2 समान आहे, 2 मांडला आणि 2 इकडे लिहिला. आणखी काय आहे? हा 2 इकडे आहे, पण इकडे आहे का? नाही राहिला, मग सोडून द्या. 5 आहे, मग काट मारा. याच्यावर मारा, ह्याच्यावर मारा. काट मारायची तिकडे कमी करायची, इकडे घेतला. झाले. ह्या दोघांचा अवयव पाडले, दोघांमध्ये समान शोधले, त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी. यांचा गुणाकार म्हणजे मसावी. म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. 1 10 हा असा अंक आहे ज्याने ह्या दोघांना भाग जातो. जातो का? हो. जातो. 10 ने दोघांना भाग जातो. मग तोच आपण शोधला. मसावी म्हणजे तोच. काय आहे? तोच आहे. मग आता लसावी राहिला. लसावी तर त्याच्यापेक्षा सोपा. जे इथं कॉमन होते ते परत लिहून घ्या. 2 आणि 5 होते का कॉमन? हा लिहिला 2, हा लिहिला 5, दोन्हीकडे होते. ठीक आहे. आता उरलेले पण मांडून घ्या गुणाकार रूपात. उरलेले हा 2 आणि हा 3. ठीक आहे. हा 2 मांडला आणि हा 3 मांडला. आलेत का अवयव? हो. कॉमन होता 2, हा होता 2, काट मारली तो लिहिला. कॉमन होता 5, हा 5 तो लिहिला. आता राहिलेला होता 2 लसावीला. उरलेले सुद्धा घ्यायचे असतात आणि त्यांचा गुणाकार करा. तुमचा लसावी आला. 2 पंचे 10, 10 दुने 20, 20 त्रिक 60. हा झाला तुमचा लसावी. किती सोपं आहे. अवयव पाडा
कॉमन घ्या आणि कॉमनच लिहा नसावी. अवयव पाडा, कॉमन लिहा, हे लिहिले आणि उरलेले अनकॉमन पण लिहा. तो झाला तुमचा लसावी. त्यांचा गुणाकार करा सगळ्यांचा. आलं लक्षात? आणखी एक उदाहरण घेऊन परत समजून सांगतो. चला आता आपण एक उदाहरण घेऊ. 35 व 63. ठीक आहे. यांचा आपल्याला काय काढायचा? मसावी आणि लसावी. ओके. बारकाईने बघा. अवयव पाडतोय आधी. आपलं ठरलेलं आहे अवयव पाडायचे, उभ्या मांडणीने पाडायचे. 35 घेतला. 35 ला कोणत्या संख्येने भाग जातो बघा. कोणत्या पाड्यात आहे 35 ते बघा. 35 ते 2 ने भाग जातो का? नाही. इथं विषम संख्या आहे. 3 ने भाग जातो का? 5 आणि 3 ची बेरीज करा. 3 आणि 5 8 होतात. 8 ला भाग जात नाही 3 ने, म्हणजे 3 ने जात नाही. 5 ने भाग जातो का? हो. 5च्या पाड्यात आहे. मग द्या बरं 5. कारण इथं काय आहे? 5 ने कधी भाग जातो? जेव्हा एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तेव्हा. इथं 5 आहे. 5 किती? 35. 5 7 35. आता 7 ला कशाने भाग जातो? 7 ला 7 नेच जातो. 7 मूळ संख्या आहे. मग द्या 7चा भाग. 7 1 7. 1 आला. तुमचे अवयव पाडणं संपलं. बरोबर. ह्याच्या पुढे अवयव काढायचे नाहीत. मग आता 35 चे अवयव इथं आपण मांडून घेऊ. किती आहेत? 5 गुणिले 7. हे दोघं 5 ने 7 ला गुणलं 35 येत आहे. अवयव बरोबर आहे. आता 63 चे अवयव पाडू. चला तुमच्या समोर 63 आहे. 63 ला कशाने भाग जातो ते ठरवा. एकक स्थानी विषम संख्या आहे त्याच्यामुळे 2 ने भाग जाणार नाही. त्याच्यानंतर 3 ने जातो का? मग थोडं थोडं पुढे जायचं. 3 ने जातो का? 6 आणि 3 9. 9 ला भाग जातो 3 ने. यस. म्हणून 3 ने भाग जाणार. 3 आता भाग देऊ. 3 दुनी 6. 3 1 3. किती आला? 21. ओके. आता 21 ला परत 3 ने भाग जातो का? 2 ने तर जात नाही कारण विषम संख्या आहे. मग 3 ने जातो का? हो. 3 किती? 21. 3 7 21. 7 ला कशाने भाग जातो? खाली देऊ. 7 1 7. झालं. आता याच्या पुढे 1 आला म्हणजे अवयव पाडणं संपलं. मग आता बघा बरं. मग काय करणार तुम्ही? अवयव मांडून घ्या. आता जाऊ मसावीकडे. बघा बरं 63 चे अवयव मांडतोय मी इथं. 3 गुणिले 3 गुणिले 7. 3 गुणिले 3 गुणिले 7. 63 येतात का बघा. 3 त्रिक 9. 9 7 63 आले. म्हणजे तुमचे अवयव बरोबर आहेत. आता इथून पुढे एका झटक्यात आपला मसावी लसावी निघणार. अवयव पाडायला थोडा वेळ लागतो. सरावाने तो वेळ सुद्धा कमी लागतो. ठीक आहे. चला मसावी काढताना काय करायचंय? कॉमन फॅक्टर सामायिक घटक बघा आणि त्यांचा गुणाकार करा. सामायिक अवयव. ठीक आहे. अवयव गुणाकार. ओके. बघा बरं याच्यात सामायिक काय आहे? 5 आहे का? इथं आहे पण तिकडे आहे का? नाही. सोडून द्या. 7 इथे आहे तिकडे आहे का? हो. मग काट मारा 7 ला आणि 7 इथं लिहा. आणखी काही सामायिक आहे का? नाही. झाला तुमचा मसावी. हाच तुमचा मसावी होता. जेवढे सामायिक असतील तेवढेच घ्यायचे आणि तेवढं तिथं मांडायचं. सामायिक अवयव गुणाकाराला काही अवयवच नाही. हा 1 1 आहे. 1 तिथं लिहून काही उपयोग नाही. 7 1 7 येणार आहे. म्हणजे 7 ही अशी संख्या आहे महत्तम सामायिक आहे. दोघांमध्ये मोठ्यात मोठा सामायिक आहे जो तुमच्या ह्या दोघांना भाग देईल. 7च्या पाड्यात आहेत का दोन्ही? 7च्या पाड्यात 7 5 35 7 9 63 झाला तुमचा मसावी. आता लसावी काय सांगतो? कॉमन पण घ्या आणि अनकॉमन पण घ्या. सामान्यपणे सामायिक असलेले पण घ्या आणि उरलेले अवयव पण घ्या. तुमचा सामायिक होता 7 तो आपण लिहिला. उरलेले सगळे घ्या. हा 5 घ्या. याला आळ मारलं इथं लिहिला. हा 3 आता इथं काही राहिलं नाही. हा 3 घ्या. यस लिहिला. पुढचा हा 3 घ्या. ह्याला आळ मारून तिथं घ्या. उरलेले अवयव घेताना घ्या. थोडी काळजी घेत चला. काही राहिलं का बघा? नाही. 1 राहिलेला आहे पण तू 1 ने गुणलं काय? नाही गुणलं काय? त्याला काय अर्थ नाही. तुमचा गुणाकार करा. झाला मग लसावी. काय झाला? लसावी. बघा बरं 7 5 35. 35 गुणिले 3. 35 ने गुणलं 105. कसे केले मी? 105 35 ने गुणायचं म्हणलं मी काय केलं? फक्त 30 ने विचार केला. 30 30 30 किती झाले? 90 आणि वरचे 15 मिळवले किती झाले? 105. 105. मग 105 ला 3 ने गुणलं 105 होते ना. त्यातले 5 मी बाजूला ठेवले आणि 100 100 चे किती केले? 3 आणि ते 5 परत मिळवले 300. 315. ठीक आहे. 315. हा झाला तुमचा लसावी. काय झाला? लसावी.
कसा काढायचा परत एकदा उजळणी करतो. अवयव पाडा, अवयव पाडले. ह्याचे पाडा, दोन्ही मांडले. आणि जो कॉमन असेल त्याला काट मारा कॉमनला आणि तो इथं लिहा, तोच तुमचा मसावी. 2 कॉमन असले तर त्यांचा गुणाकार करा, 3 कॉमन असले त्यांचा गुणाकार करा. इथं काहीच नव्हता, एकच होता म्हणून एकच झाला. खाली अवयव कॉमन असलेला पण घ्या आणि उरलेले अनकॉमन नसणारे ते पण घेऊन टाका. सगळे मांडले 3, 7, 5 आणि त्यांचा गुणाकार करा. हा झाला तुमचा लसावी. ओके, आले लक्षात? लसावी आणि मसावी. ठीक आहे. आपण याच्यानंतर याचे काही छोटे छोटे शॉर्ट्स सुद्धा करणार आहोत. काही मुलं असं म्हणतात की शॉर्ट्स करा, आपण ते करू. ठीक आहे. ओके, चल पुढचं बघू. बघा आपल्या समोर आपण आता 2 संख्या घेतल्यात आणि इथं मी शब्द रूपाने सामायिक गुणाकाराने त्याचं सूत्र लिहून ठेवलं. ठीक आहे, लसावी आणि मसावीचं. या 2 संख्यांचा आपण आता अवयव पाडून मसावी आणि लसावी काढू. सरळ पाडतो, समजून सांगण्यापेक्षा. बघा 20 चे अवयव पाडतो, तुम्ही सुद्धा पाडा. छोट्यात छोटा अंक आहे 2, मग 2 ने भाग जातो, यस जातो. बे एक बे, हा 0 तसाच. आले 10, परत ह्या 10 ला 2 ने भाग जातो. बे 5 10. आता 5 ला मूळ असल्यामुळे कोणत्याच संख्येने भाग जात नाही, सरळ 5 ने भाग द्या. 5 एक 5 झाले अवयव. काय आले? 20 चे अवयव किती आले? 2 गुणिले 2 गुणिले 5. बरोबर आहेत का? बघा 2 गुणिले 2 किती झाले? 4. 4 पंचे 20 आलं. आता 40 चे अवयव पाडतो. 40 ला पण 2 ने भाग जातो. ओके, कारण एक स्थानी काय आहे? 0 2 4 6 8 पैकी 0 आहे. मग बे दुनी 4. ठीक आहे, वरचा 0 तसाच. परत बघा आता पुढचे अवयव समान दिसतील. बघा बे एक बे, हा 0 तसाच. पुन्हा ह्याला 2 ने जातो. बे 5 10, 5 एक 5 झाले अवयव. ओके, मांडून घेतो. 40 चे अवयव किती आहेत? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 होतात का? बरोबर. बघा बे दुनी 4, 4 दुनी 8, 8 पंचे 40. बरोबर आहे, आलेत अवयव. आता मसावी काय म्हणतो? सामायिक असतील तेवढे घ्या, सामायिक अवयव असतील तेवढे घ्या आणि त्यांचा गुणाकार करा. सामायिक आहे का? बघा 2 आहे का? आहे. ओके, आणखी आहे का? हो, हा 2 आहे. 5 तिकडे आहे, इकडे आहे. झाले. किती आले? 3 जोड्या आल्या. किती जोड्या आल्या? आता मी शब्द वापरला जोड्या. 3 जोड्या मांडून घ्या. 2 गुणिले 2 गुणिले 5 येणारा अंक तुमचा मसावी आहे. बघा मसावी 2 गुणिले 2, कारण इथे एक जोडी होती 2 ची. जोडी काट मारायची. ही जोडी होती, काट मारली. हा 5 होता, काट मारला. 2 गुणिले 2 गुणिले 5 किती येतो? बेदुनी 4 आणि 4 पंचे 20. 20 तुमचा मसावी आहे. 20 ने दोघाले भाग जातो का? जातो. 20 एक 20 आणि 20 दुनी 40 मसावी झाला. आता लसावी. मसावीचे अंक घ्या. त्यांनी काय सांगितलं? सामायिक अवयव घ्या. ते तर वर काढलेले इथे आहेत. काय आहे? 2 गुणिले 2 गुणिले 5 आणि इथं काय लिहिले बघा? राहिलेले असामायिक अवयव घेऊन टाका. राहिलेले कोणता राहिला? इथं तर काही नाही राहिला. इथं राहिला 2 गुणा 2 ने झालं. हा तुमचा त्याचा लसावी आहे. आलं लक्षात? बघा काय होतंय? बेदुनी 4, 4 पंचे 20, 20 दुनी 40 झाला मसावी. आलं लक्षात? लसावी. आलाय तुमचा लसावी. हा तुमचा सामायिक अवयव आणि उरलेले गुणाकार, राहिलेले असामायिक अवयव यांचा लसावी आणि वरचा आहे तो मसावी. ओके, कळले? चलो, व्हेरी गुड. आता माझ्या मते मसावी आणि लसावी मध्ये तुम्हाला काही अडचण राहिलेली नसणार आहे. अजून एक भाग मी याचा करणार आहे, त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं घेऊन तुम्हाला हा घटक समजून सांगणार. पुढचा भागही अवश्य बघा. आणि याच्यानंतर इथून पुढे मी तुम्हाला काही शॉर्ट्स देणार आहे छोटे छोटे, ज्याच्यात हे सूत्र दिसतील. ठीक आहे, आता थांबतोय. गुड डे, बाय.